उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये आज शेतकरी मेळावा पार पडला। खरं तर हा वेगवेगळ्या अर्थाने इंदापूरमधला शेतकरी मेळावा फार महत्त्वाचा होता। त्याचं कारण असे की पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार इंदापूरमध्ये आले होते। बारामती लोकसभा मतदारसंघातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे इंदापूरचा जो विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामध्ये सद्य परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे याचं नेतृत्व करतात, परंतु त्यांचे विरोधक आहेत हर्षवर्धन पाटील सध्या भाजपमध्ये आहेत। तर नेमका आजच्या मेळाव्याचे नेमके आगामी काळात परिणाम काय होणार आहेत, अजित पवारांनी नेमके कार्यकर्त्यांना काय सल्ले दिले किंवा काय संदेश दिले हे आजच्या आपण या वेब एक्सप्लेनर मधून पाहणार आहोत। नमस्कार, मी जयदीप भगत, कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह या वेब एक्सप्लेनर मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूरमध्ये शेतकरी मेळावा पार पडला आणि अजित पवारांनी कार्यकर्त्यांना जो आहे ते संबोधित केलं किंवा शेतकरी जे आले होते त्यांना संबोधित केलं। याच्यामधून अजित पवारांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे की आपले मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी सबुरीने वागा किंवा सांभाळून घ्या, त्यांच्यासोबत कुठलेही टोकाचे वाद करू नका जेणेकरून मिठाचा खडा या महायुतीमध्ये पडेल। खरं तर गेल्या काही दिवसापासून इंदापूरची जर परिस्थिती बघायचं झालं तर सातत्याने राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। मागच्याच आठवड्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आणि भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष अंकिता पाटील यांनी एक पत्रकार परिषदेत घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की सलग 3 वेळा आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आलेला, म्हणजे 2009ची निवडणूक असो, 2014ची निवडणूक असो आणि 2019ची निवडणूक असो, या तिन्ही विधानसभा निवडणुकीमध्ये जो दिलेला शब्द आम्हाला पाळला गेला नाही आणि एक प्रकारे आमच्या पाठीत खंजीर खुपसला अशी जी आहे ती प्रतिक्रिया अंकिता पाटील यांनी दिलं होतं। 2009 साली हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात अपक्ष दत्तात्रय भरणे उभे राहिले होते, त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील निवडून आले आणि दत्तात्रय भरणे यांचा पराभव झाला। तर 2014 मध्ये आघाडी तुटली होती, राष्ट्रवादी वेगळं लढलं होतं आणि काँग्रेस वेगळं लढलं होतं आणि याचा फायदा दत्तात्रय भरणे यांना झाला आणि 2014 साली देखील भरणेंचा जो आहे तो विजय झाले, हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला। त्यानंतर 2019 साली बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे यांचं काम हर्षवर्धन पाटील यांनी केलं आणि त्यानंतर 2019 साली तिकीट मिळत नसल्याच्या कारणावरून जो आहे तो हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। तेव्हापासून आजपर्यंत जो राष्ट्रवादी विरुद्ध भाजपचा इंदापूरचा संघर्ष जो आहे तो कायम आहे। यंदाच्या वेळेस मात्र परिस्थिती वेगळी झालेली आहे। अजित पवारांनी काकापासून फुटून वेगळी वाट चोखाळली आणि त्याच्यामुळे आता अजित पवारांनी मिशन बारामती जे भाजपने आखलं होतं ते आता अजित पवारांनी हातात घेतले आणि सुप्रिया सुळे यांना पराभव करण्याचा चंग बांधलेला आहे। असं जरी असलं तरी आजचा मेळावा जो आहे तो फार महत्त्वाचा या दृष्टीने होतं, कारण राष्ट्रवादी आणि भाजप हा संघर्ष गेल्या काही दिवसापासून सुरूच आहे आणि या संघर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो अंकिता पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा, त्यावरून राजकारण बरंचसं झालं। आता अजित पवारांनी कोणत्या कार्यकर्त्यांना जो सल्ला दिला आहे तो ऐकण्यासारखा आहे आणि कार्यकर्ते पाळणार का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण गेली अनेक दशकं जे आहे ते या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हर्षवर्धन पाटलांशी संघर्ष करत होते, परंतु आता अजित पवारांनी सल्ला दिल्यानंतर आता तरी हे कार्यकर्ते अजित पवारांचा ऐकणार का? महायुतीत कुठल्याही प्रकारचा खडा पडेल, मिठाचा खडा पडेल असं वागू नका असं अजित पवारांनी सांगितले। आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्ष कार्यालयामध्ये आले पाहिजे, इतके सौहार्दपूर्ण तुमचे संबंध असले पाहिजेत असं अजित पवारांनी सांगितलेले। आपण सगळ्यांनी बोलताना जपून बोला। आपल्या सोबत आता अनेक सहकारी पक्ष खांद्याला खांदा लावून काम करतायत, त्यामुळे त्यांचा अवमान होईल, त्यांच्या भावना दुखवल्या जातील, त्यांना वाईट वाटेल असं कोणी बोलू नका ही माझी तुम्हा सगळ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे। त्याच्यामध्ये बोलता बोलता तुमची जिल्हा परिषद, तालुका पंचायत, ग्रामपंचायत, साखर कारखाने इथली परिस्थिती वेगळी आहे, परंतु यावरती कार्यकर्ते हे मान्य होणार का? मान्य जरी झालं तरी याची अंमलबजावणी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट ही होती की आजच्या शेतकरी मेळाव्यामध्ये इंदापुरामध्ये विविध ठिकाणी सुनेत्रा पवार यांचे बॅनर लागले होते। याआधी सुनेत्रा पवार या समाजकारणात होत्या, परंतु राजकारणाच्या दृष्टीने पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांचे इतक्या मोठ्या प्रमाणात जे आहेत ते बॅनर्स लागले होते। इंदापूरमध्ये भावी खासदार
असा उल्लेख असलेला देखील बॅनर आज सुनेत्रा पवारांच्या पाहायला मिळाला। तर या भाषणामध्ये अजित पवारांनी मोदींचं कौतुक केलं खरं तर, आणि अमित शहांचं देखील कौतुक केलं। खरं तर ज्यावेळेस अजित पवार सत्तेमध्ये जात नव्हते त्यावेळेस हे सरकार हे जे सरकार आहे ते सहकार मोडीत काढण्याचा डाव असल्याचा आरोप देखील अजित पवारांच्या वतीनं झाला होता। मात्र तेच अजित पवार आज भाजपच्या नेत्यांचे म्हणजे नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांचं कौतुक करताना दिसत आहेत। तर याआधी अजित पवारांनी जी भाषणं झाली त्याच्यामध्ये शरद पवारांवरती टीका केली, परंतु या मेळाव्यामध्ये शरद पवारांवर टीका करणं अजित पवारांनी टाळलेलं आहे। नाव न घेता सुप्रिया सुळेंवर टीका केली। काही दिवसापूर्वी सुप्रिया सुळे असं म्हणाले होते की भाऊंचे म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि आमचे चांगले संबंध आहेत, तसेच राहुल कुल आणि आमचे देखील राहुल कुल कुटुंबियांचे आणि आमचे देखील चांगले संबंध आहेत असं वक्तव्य काही दिवसापूर्वी सुप्रिया सुळेंनी केलं होतं। त्याचाच समाचार जो आहे तो अजित पवारांनी घेतलेला आहे। प्रत्येकाचा काळ असतो। आया बहिणींनो 4 दिवस सासूचे असले तर 4 दिवस सुनेचे येतातच ना, नाहीये? तसंच आहे। आता 4 दिवस सासूंचे गेले आता सुनांचे दिवस आले, अर्थात तुम्ही बटन दाबलं तर। असा जर एकंदरीत आजचा अजित पवारांचा मेळावा होता, त्यामध्ये एक प्रकर्षानं गोष्ट जी जाणवली ती म्हणजे की सुनेत्रा पवार देखील या कार्यक्रमाला आल्या होत्या, अजित पवार देखील या कार्यक्रमाला होते, दत्तात्रय भरणे होते विद्यमान आमदार या ठिकाणचे, ते देखील आमदार या मेळाव्याला होते आणि जय पवार अजित पवारांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत ते देखील या मेळाव्याला होते। परंतु जय पवार स्टेजवर न बसता खाली कार्यकर्त्यांमध्ये दिसले आणि एक प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला की आम्ही सगळेच VIP नाही आहोत, तर आम्ही कार्यकर्त्यांमध्ये बसून सर्वसामान्य सारखं या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलो असल्याचा प्रयत्न जो आहे तो जय पवारांकडून केला गेला। खरं तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी विरुद्ध भाजपाचा संघर्ष जरी महायुतीत एकत्रवर्ती असले तरी या ठिकाणी मात्र इंदापूरच्या मैदानावरती संघर्ष तीव्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याचा फटका आगामी काळात समोरच्या गटाला म्हणजे सुप्रिया सुळेंना होऊ शकतो अशी परिस्थिती अजित पवारांच्या लक्षात आल्यानंतर जो आहे तो अजित पवारांनी हा निर्णय दिला का किंवा कार्यकर्त्यांना सांभाळून घ्या, सबुरीनं घ्या असं सांगितलं का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आता अजित पवारांनी दिलेला जरी सल्ला कार्यकर्ते मानणार का हा पहिला प्रश्न असला, जरी त्यांनी मांडला तर भाजपची लोक त्याला ॲक्सेप्ट करणार का, टीका करणं सोडणार का हा एकंदरीत प्रश्न जो आहे तो कार्यकर्त्यांपुढे दोन्ही बाजूला आहे। त्याच्यामुळं अजित पवारांना संभाव्य धोका निर्माण झाल्यामुळं किंवा यांचा फुटीचा फायदा तिसऱ्याला होऊ शकतो म्हणजे सुप्रिया सुळेंना होऊ शकतो असं एकंदरीत लक्षात आल्यानंतर अजित पवारांनी हे सल्ला दिला आहे का हे असं बोललं जाते आणि याचा फायदा जो आहे तो अजित पवारांना होणार की आगामी काळात सुप्रिया सुळेंना होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तात्पुरतं थांबूयात आपण इथं या वेब एक्सप्लेनरमध्ये। धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।